नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सरोज कलाला म्हणते की आता मला तुझ्या रूमची झडती घ्यायची आहे, कारण मला तुझ्यावरच डाऊट येतोय. त्यामुळे कला म्हणते की ठीक आहे, तुम्हाला झडती घ्यायची असेल तर तुम्ही घ्या. सरोज आबांना म्हणते की आबा, झडती जर तुमच्या समोर झाली तर बरं असेल, म्हणजे जे काही होईल ते तुमच्या डोळ्यादेखतच होईल. सगळेजण आता कला आणि अद्वैतच्या रूममध्ये जात असतात. त्यावेळी नैना नेमकी तो हार कलाच्या कपाटामध्ये ठेवत असते. नैना बाहेर येते आणि नैनाला दिसतं की सर्वजण तर आतमध्ये येत आहे. नैना लगेच लपून बसते. मग सर्वजण कला आणि अद्वैतच्या रूममध्ये गेल्यानंतर नैना देखील त्यांच्या रूममध्ये निघून जाते. अद्वैत आता सरोजला आतमध्ये घेऊन येतो, कपाट उघडतो आणि सरोजला सांगत असतो की हे बघ आई, हे आमचं कपाट आहे आणि ह्या कपाटामध्ये इथे ह्या लॉकरमध्ये हा बॉक्स ठेवला होता. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुझा कप्पा चेक कर. आता अद्वैत त्याचा कप्पा पुन्हा एकदा चेक करत असतो. कुठे गहाळ झालाय का, कुठे ठेवण्यात आलाय का हे तो बघत असतो. परंतु अद्वैतला त्याच्या कप्प्यामध्ये काहीही भेटत नाही. आता घरातले सर्वजण तिथंच आलेले असतात. मग सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत, हा खालचा कप्पा कोणाचा आहे? कला म्हणते की माझा आहे सरोज मॅडम. असं कला म्हटल्यावर सरोज लगेच चिडते आणि कलाला म्हणते की तुला विचारलं का मी? उगाचच मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाहीये. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, मला ह्या मुलीवर काडीचाही विश्वास नाहीये. जे काही आहे ना ते आपण दोघं मिळून शोधूयात. आता सरोज आणि अद्वैत दोघंही आता त्यांचं कपाट चेक करत असतात. तर कलाला खूप वाईट वाटलेलं असतं. आबा कलाला म्हणतात की कला, टेन्शन घेऊ नको. अगं, इथेच कुठेतरी असेल हार, कदाचित इकडे तिकडे ठेवला गेला असेल. आबा सुद्धा आता चेक करू लागतात. आबा सुद्धा आता खोलीमध्ये इकडे तिकडे शोधत असतात. आबांना खरं तर कलावरचा तो डाग पुसायचा असतो, त्यामुळे आबांची धडपड सुरू असते. रोहिणी सुद्धा आता शोधायला लागलेली असते. रजनी देखील शोधत असते. आता नैना तिथेच असते. नैना ही सगळी गंमत एका कोपऱ्यात बसून बघत असते. आता सरोजने नेमकी ती बॅग उचललेली असते ज्या बॅगमध्ये नैनाने हार ठेवलेला असतो. त्यामुळे नैना फार एक्सायटेड असते आता पुढच्या गोष्टी होण्यासाठी. सरोज आता बॅग चेक करत असते आणि तिच्या हाताला तो हार लागतो. सरोजला मोठा धक्काच बसतो. त्यावेळी कलाची पाठ ही सरोजकडे असते आणि मग सरोज कलाकडे बघत म्हणते की वाह वाह, खरे एकदम छान. असं म्हटल्यावर कला आता मागे वळून बघते तर सरोजच्या हातामध्ये तो हार असतो. सरोजच्या हातामध्ये तो सोन्याचा हार बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कलाला तर सगळ्यात मोठा धक्का बसतो. त्यावेळी नैना मात्र हसत असते, कारण हे सगळे प्रताप तिचेच असतात आणि हेच बघण्यासाठी तिने एवढं सगळं केलेलं असतं. अद्वैतही आता सरोजकडे बघू लागतो. मग सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, आता एवढं सगळं करूनही जरी तुझा आता ह्याच मुलीवर विश्वास असेल ना, तर या गोष्टीवर मला काही बोलायचंच नाहीये. सरोज आता अद्वैतच्या हातामध्ये तो हार देते आणि रागानेच तिथून निघून येते. आता ती निघून आल्यानंतर रोहिणी सुद्धा मागोमाग तिच्या निघून येत असते. कला अद्वैतच्या समोर उभी असते. अद्वैतच्या हातात तो हार असतो आणि संगीता अद्वैतला म्हणत असते की जावई बापू, माझी कला असं कधीच करणार नाही. मंडळी, व्हिडिओला लाईक करायला विसरला आहात का? विसरला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या एका लाईकमुळे आपण अजून 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. रागामध्ये तिच्या रूममध्ये आलेली असते. रोहिणीही तिच्या मागोमाग येते. रोहिणी सरोजला म्हणते की वहिनी तू बघितलंस ना, अगं आपला अद्वैत पुरता त्या कलाच्या जाळ्यामध्ये अडकलाय. अगं तू बघितलंस का, आता तुझ्या हाताने तू तिच्या बॅगेतून हार काढलास की नाही, तिच्या बॅगेत हार सापडला की नाही, तरी सुद्धा अद्वैत मात्र एका शब्दाने काही बोलला नाही ग. बघ ना सरोज वहिनी, जर असं असेल तर या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे ग? मला तर फार भीती वाटते या सगळ्याची. सरोज रोहिणीवर ओरडते आणि रोहिणीला म्हणते की रोहिणी, मी तिथेच होते, या सगळ्या गोष्टी मीही तिथे राहून बघितलंय, त्यामुळे परत सांगण्यात तुझा नक्की काय पॉइंट आहे? आणि उगाच ह्या सगळ्या गोष्टी सांगून तुला नक्की सिद्ध काय करायचंय? उगाच माझे कान भरायचे काम करू नकोस. एवढं बोलून सरोज तिथून निघून जाते. तेव्हा रोहिणी पुन्हा तिच्या मागे येते. रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, अगं असं काय करतीये, माझं एकदा तरी ऐकून घे. अगं म्हणजे तू आणि तुझा हा अनुभव मानला तुला? म्हणजे बघ ना, आपल्या घरात सगळ्यांच्या डोळ्यावर खरेची पट्टी बांधली गेली, परंतु तू मात्र एकमेव आपल्या घरात आहे की जी डोळस आहे. तुला हे बरोबर माहित होतं की तो हार मात्र त्या कलाच्याच कपाटामध्ये सापडणार, तिच्या सामानात सापडणार, आणि बरोबर तसंच घडलं ग.
वहिनी, तू तर पक्की खेळाडू आहेस ग, म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता, तशी आहेस तू एकदम. त्यावर सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी, मी तुला आधीही एक गोष्ट सांगितली होती. आधी प्यादी, हत्ती, घोडे, उंट यांची चाल पहिल्यांदा खेळायची आणि मग सगळ्यात शेवटी राणीला बाहेर काढायचं. रोहिणी सरोजला म्हणते की पण सरोज वहिनी, एवढ्यामध्ये समाधान मानणारी तू अजिबात नाहीये, एवढं तर मी तुला ओळखते. एवढ्यात काय तू समाधान मानू शकत नाही. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी पुढचा प्लॅन आहे ना. राधा, तुला जर मला काही गोष्टी सांगायच्या नसतील तर नको सांगूस, त्या तुझ्या मनात ठेव आणि जेव्हा घडतील तेव्हा मला सांग, म्हणजे तेव्हा तर त्या मला दिसणारच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सरोज वहिनी, त्या कलाला बाहेर काढण्यासाठी तू जे काही करशील त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी मात्र तुझ्या सोबत आहे. हां, माझा पूर्णपणे तुला सपोर्ट आहे, त्यामुळे तू अजिबात घाबरू नको आणि तू भीड फक्त. सरोज रोहिणीला म्हणत असते की बघते ना मी आजकाल अद्वैतवर ना त्या पोरीचा जास्तच प्रभाव पडायला लागलाय. म्हणजे एवढं त्याला मी दाखवलं, तिच्या बॅगेतून हार काढला, तरी सुद्धा अद्वैत तिला एक शब्दही बोलला नाही. आणि मगाशी सुद्धा खाली तोंड वर करून मला म्हणत होता की खरे कधी चोरी करू शकणार नाही म्हणून. म्हणजे हा अद्वैत ह्या कलाच्या किती आहारी गेलाय, सारखी तिची बाजू लावून धरतोय. माझ्या डोक्यात आता फक्त एकच विचार आहे, अद्वैतपासून त्या मुलीला कसं लांब ठेवता येईल. जर त्या मुलीला जर लांब ठेवलं नाही तर मात्र मला या सगळ्या गोष्टी फार भयान जाणार आहे. आणि जर अद्वैत तिच्यामध्ये गुंतत चालला तर मात्र अद्वैतला मी तिच्यापासून दूर करू शकणार नाही. आणि मला काहीही करून आत्ता लवकर हे सगळं केलं पाहिजे. खरं तर ही फक्त सुरुवात आहे आणि मला जे काही करायचंय ते सुरुवातीलाच करायचंय. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, तू एकदम बेस्ट प्लॅन बनवलायस, ऑल द बेस्ट हा. आणि रोहिणी तिथून निघून जात असताना मनामध्ये म्हणत असते, या सगळ्या गोष्टींतून तर खरी मज्जा मला येणार आहे. माझा या सगळ्या गोष्टींमधून खूप फायदा होणार आहे. कारण सरोज वहिनी जी गोष्ट करायला जाते म्हणजे कला आणि अद्वैतला ती सेपरेट करण्याचं बघतीये, हेच तर माझं स्वप्न आहे. जोपर्यंत मी कला आणि अद्वैतला सेपरेट करत नाही तोपर्यंत ह्या घरामध्ये मी मिठाचा कडा पाडत नाही. जोपर्यंत हे दोघं जण सेपरेट होत नाही, जोपर्यंत कला आणि अद्वैत सेपरेट होत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि खरी मजा तर आता या सगळ्या गोष्टींची मला येणार आहे. त्यामुळे कला, खरे तू आता घराबाहेर जायला रेडी हो. आणि तसंही तुझा उरला सुरलेला खेळही आता खल्लास होणार आहे. इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते आणि कला तिच्या रूममध्ये असते. कला तिच्या रूममध्ये असताना तिला सारखा तोच विचार तिच्या मनामध्ये असतं. जे दिवसभरात घडलेलं असतं ते सारखं तिच्या मनामध्ये येत असतं. आणि सरोज तिला जे काही बोललेली असते ते सगळं तिला आठवत असतं. सरोज तिला म्हटलेली असते की ही मुलगी एक नंबरची चोर आहे. लोकांना फसवण्याचा हा यांचा खऱ्या अर्थाने बिझनेसच आहे. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तोंड उचकण्याची तुझी सवय अजून जात नाहीये. एवढंच काय तर सरोज अगदी कलाला मारायला धावली होती. या सगळ्या गोष्टी आठवून कलाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि ज्या पद्धतीने सरोजने कलाच्या बॅगेतून तो हार बाहेर काढला ते बघून तर सगळेच जण थक्क झाले. तो हार माझ्या बॅगेत कसा काय आला, मी तर बॅग चेक केली होती, मग तो हार बॅगेत कसा काय, या सगळ्या गोष्टींचा विचारही कलाच्या डोक्यात येत असतो. आता त्याच वेळी अद्वैत तिथे येतो. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत ऐक ना, अरे तो हार माझ्या कप्प्यात सापडला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, तो हार जरी तुझ्या कप्प्यात सापडला असेल तरी सुद्धा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तो हार तू चोरलेला नाहीयेस. अद्वैतचे हे शब्द ऐकून कला अगदी भारावून गेलेली असते. कलाला प्रचंड आनंद झालेला असतो आणि त्या आनंदामध्ये कला आता अद्वैतचे गाल धरते आणि गाल ओढू लागते. अद्वैत म्हणतो की काय वेडी आहेस का ग तू, काय करतीयस हे तू. कला म्हणते की काही नाही, तुझे लाड करतीये आणि मी फक्त सरळ वागण्याचा प्रयत्न करत होते तुझ्याशी. अद्वैत तिला म्हणतो की आणि तसंही आतापर्यंत तू कधी माझ्याशी सरळ वागायला आलीयस, काही चाललेलं असतं तुझं नेहमी. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग त्या नाटकामध्ये तू सामील होतीस ना. कला म्हणते की नाही चांदेकर, अरे मला आधी माहीत नव्हतं की ती आई आहे म्हणून, परंतु नाटक जसं जसं पुढे चालत राहिलं ना तसं मला कळत गेलं की ती आई आहे म्हणून. अद्वैत म्हणतो की तू तर एक नंबरची खोटारडी आहेस. कला म्हणते की आई शपथ सांगते अद्वैत, मला आधी नव्हतं माहिती, मला नंतर कळलं की ती आई आहे म्हणून. अद्वैत म्हणतो की काय या मिसेस खरे पण काय काय विचित्र आयडिया त्यांना सुचत असतात. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, नाही मला मान्य आहे आईची आयडिया चुकीची होती, परंतु तिचा हेतू चांगला होता. तिने जे काही केलं ते आपल्यासाठी केलं रे. अद्वैत म्हणतो की नाही त्यांच्या हेतूविषयी अजिबात माझ्या मनामध्ये काही शंका नाहीये.
पण हा सगळा मूर्खपणा तुझा आहे ना, हे सगळं तू कंटिन्यू का केलंस? कला विचारते की अद्वैत मला सांग, समजा तुला या सगळ्या गोष्टी समजल्या असत्या तर तू काय केलं असतं? अद्वैत म्हणतो की ऑब्व्हियसली मी या सगळ्या गोष्टी कंटिन्यू केल्या नसत्या, आणि तसंही एवढा टाइमपास करण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. कला म्हणते की एक्झॅक्टली, तुला त्या सिच्युएशनचा आनंदच घेता आला नसता ना. अद्वैत म्हणतो की काय संबंध या सगळ्या गोष्टीचा? कला म्हणते की काही नाही, तू तर हेच केलं असतं की बोंबाबोंब केली असती, सगळ्यांना बोलावून घेतलं असतं आणि मग नंतर तू माझ्याशी भांडत बसला असतास. अद्वैत म्हणतो की गप्प बस, काही काय बोलतेस? कला म्हणते की काही बोलत नाहीये मी, खरं आहे तेच बोलतीये. अद्वैत म्हणतो की काही बोलतेस हा तू आता? कला म्हणते की हे बघ अद्वैत, तू कितीही हुशार असला, तुला कितीही बिझनेस करता येत असला किंवा तू घरात कितीही कर्तबगार मुलगा असला ना, तरी सुद्धा तुला गोष्टींचा आनंद घेता येत नाही, ही गोष्ट मात्र खरी आहे. अद्वैत म्हणतो की काही नको सांगूस मला. कला म्हणते की चांदेकर, आपल्या दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये खूप फरक आहे. अद्वैत म्हणतो की हो मला माहिती आहे ना, आपल्या दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये आहेच की फरक. तुझी बुद्धिमत्ता खूप छोटी आहे, माझी बुद्धिमत्ता खूप मोठी आहे. आणि तू काय, तू तर एक नंबरची बालिश आहेस ग. कला म्हणते की हो, बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसतात ना तुला, आणि मी बालिश आहे का? अद्वैत म्हणतो की तूच आहेस बालिश. कला म्हणते की गप्प बस, जो बोलतो ना तोच असतो बालिश. मग अद्वैत म्हणतो की गप्प बस, ह्या सगळ्या गोष्टी मी शाळेत असताना बोलायचो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, शाळेत असताना आपल्याला एक कविता होते, आठवते का तुला? चांदो बाबा गावलास का, घराच्या मागे लपलास का? आठवलं का अद्वैत तुला? त्यावेळी अद्वैतला आता ती लहानपणीची कविता आठवलेली असते आणि अद्वैत हसतो. कला म्हणते की बघ, हसला की नाही तू, हसला की नाही? अद्वैत म्हणतो की गप्प बस, मी काय खरं नाही हसलोय, आणि तुझ्या जोकवर हसायला मी काय मूर्ख नाहीये. एखादा वेडाच असेल जो तुझ्या जोकवर हसत असेल. कला म्हणते की अरे पण तू तर आता हसलास ना, म्हणजे बघ तू वेडा आहेस की नाही. अद्वैत म्हणतो की गप्प बस, मी काय खरं नाही हसलोय, उगाचच काही नको सांगूस. कला आता तिच्या बाजूने येते आणि अद्वैतला म्हणते की गुड नाईट चांदोबा. अद्वैत मात्र तिला गुड नाईट न म्हणता तसाच झोपी जातो. कला म्हणते की काही झालं तरी पडला तरी या चांदेकरचं नाक हे वरतीच असतं. पण एक गोष्ट मला चांगलीच कळली हा, चांदेकर मनाने मात्र खूप चांगला आहे. प्रेमाचं वगैरे तर मला काही माहीत नाही, परंतु आता हळूहळू त्याच्यासोबत राहायला मला खूप मजा यायला लागली. कला आता स्वतःशीच हसू लागते आणि नंतर ती झोपी जाते. आता सकाळी उठल्यानंतर पुन्हा एकदा कलाची ड्युटी सुरू होते. ती किचनमध्येच असते, सर्वांसाठी ती नाश्ता बनवत असते. त्याचवेळी पेपरवाला येतो. कला पेपर घेते, तो टेबलवर ठेवून देते. नंतर आबासुद्धा आता तयारी करून बाहेर आलेले असतात. कला आबांना सांगते की आबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. कला आबांना आता पोहे देते आणि नंतर आबांना ती न्यूजपेपर देखील आणून देते आणि म्हणते की आबा आजच्या ताज्या बातम्या वाचत तुम्ही नाश्ता करा. मग कला पुन्हा किचनमध्ये जाते. आता अद्वैत तिथे आलेला असतो. मग कला अद्वैतला गुड मॉर्निंग विश करते. अद्वैत म्हणतो की अद्वैत आता डायनिंग टेबलवर येऊन बसलेला असतो आणि मनामध्ये त्याच्या चाललेलं असतं की आजकाल खूपच थंडी वाजत असते. सकाळी सकाळी इतकी थंडी वाजत असते की उठावंसं पण वाटत नाही. पण आता जर गरम गरम कॉफी मला मिळाली ना तर माझी झोप जाईल. अद्वैत आता कॉफी असं म्हणणारच असतो. त्याच वेळी कला अद्वैतसाठी कॉफीचा कप घेऊन येते आणि अद्वैत कलाकडे बघतच असतो. कॉफी कारण न मागता त्याच्याकडे आलेली असते. अद्वैत वरती बघत असतो की आज दिवस कुठनं उगवलाय, म्हणजे नक्की सूर्य उगवलाय ना आज या खरेला नक्की काय झालंय, म्हणजे मी काही न मागता डायरेक्ट माझ्यासाठी कॉफी घेऊन आली आहे ही. अद्वैत कॉफी पितच असतो. त्यानंतर कला येते. अद्वैतच्या प्लेटमध्ये ती पोहे वाढते. अद्वैतला प्लेटभर पोहे देते. त्यानंतर त्याला पाण्याचा ग्लासही भरून देते. अद्वैत कलाकडेच बघत असतो की बापरे, आज माझी एवढी सेवा कशी काय चालली आहे, आणि तेही न ओरडता न सांगता. कला खरे सगळे कामं तिच्या मनाने कशी काय करते. कला किचनमध्ये जाते. अंजुला ती सांगते की बटाटे सोलायला घे, आपण बटाटा आणि वाटाण्याचा रस्सा करूयात. त्याच वेळी संगीता तिथे येते. कला म्हणते की गुड मॉर्निंग आई. संगीता म्हणते की खूप उशीर झाला का गं मला यायला, मला सांग काय काय करायचं नाश्त्याला. त्यावर कला म्हणते की हे बघ आई, नाश्त्याला काही करायचं नाही आहे, सगळं ऑलरेडी झालं आहे. तू आता एक काम कर, तू बसून नाश्ता कर बरं. संगीता म्हणते की नको बाई नको, तिथं आबाजी बसलेत. कला म्हणते की आई बस ग. मग संगीताला आता कला जबरदस्तीने बसवते आणि तिच्यासाठी नाश्ता वाढते.
संगीता आता पोहे खात असते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैतराव, अहो पोहे खाऊन घ्या, नाही तर थंड होतील. अद्वैत म्हणतो की हो. मग कलाचं लक्ष अद्वैतच्या ताटाकडे जातं आणि मग तिला कळतं की अरे, अद्वैतला तर मी लिंबू द्यायलाच विसरले. आता ह्याला पोह्यांमध्ये लिंबू लागतं, नाहीतर परत ओरडेल, खरे लिंबू. त्यामुळे कला आता लिंबू आणायला जाते आणि त्यावेळी अद्वैतही विचार करत असतो की पोह्यांसोबत जर लिंबू असतं तर मजा आली असती. असं म्हणताच कलाने अद्वैतच्या ताटामध्ये लिंबू वाढलेलं असतं. अद्वैत बघूच लागतो कलाकडे आणि विचार करत असतो की हिला कसं काय कळलं मला लिंबू हवंय म्हणून. आता ही माझ्या मनातलं काढून घेण्यासाठी काही जादू वगैरे शिकली आहे की काय, की मी मोठ्याने बोललोय. आबा अद्वैतला विचारतात की काय रे अद्वैत, काय झालंय. त्यावेळी अद्वैत आबांना म्हणतो की आबा, मला एक गोष्ट सांगा की मी आता मोठ्याने बोललो का की मला लिंबू हवंय म्हणून. आबा म्हणतात की नाही रे, तू तर असं लिंबू बिंबू काही बोलला नाही. अद्वैत विचार करू लागतो की मग हिला कसं काय कळलं मला लिंबू हवंय. अद्वैत हा कलाकडेच बघू लागतो. अद्वैत हा कलाकडे बघत असतो आणि यावेळी मात्र तो प्रेमाने कलाकडे बघत असतो. एवढं सगळं कलाने न ओरडा खाता त्याच्यासमोर आणून दिलेलं असतं. तर इकडे नैना तिच्या रूममध्येच असते, स्वतःचं आवरत असते. त्याच वेळी तिला येतो सौरभचा कॉल. सौरभचा कॉल बघून तिला फार चिडचिड होत असते आणि म्हणत असते की हा सारखा सारखा मला कॉल कशाला करतोय काय माहिती. परंतु तरीसुद्धा आता ती फोन घेते आणि मग सौरभ तिकडनं म्हणतो की काय नैना, झाली का पैशांची तयारी, उरलेले पैसे मला कधी देणार आहेस. म्हणते की अरे सौरू. तेव्हा सौरभ म्हणतो की हे बघ नैना, तुला जेवढं प्रेमाने तुला मला सौरू म्हणायचंय ना तेवढं प्रेमाने सौरू म्हण. परंतु त्यामुळे मी मागितलेल्या रकमेमध्ये थोडासाही बदल होणार नाही आणि मुद्दल अजिबात बदलणार नाही. त्यामुळे तुला सौरू जरी म्हणायचं असेल तरी तू म्हणू शकतेस मला. नैना सौरभला म्हणत असते की सौरभ, अरे मी तुला जी अंगठी दिली आहे ना ती निदान 1.25 लाखाची तरी असेल. आता मी ती तुला दिली आहे ना, जरा थोडंसं शांत बस ना. सौरभ नैनाला म्हणतो की अरे तू तर मागच्या कॉलवर हेच मला सांगितलं होतं, मला सांग अजून मी किती वेळ थांबायचंय. नैना म्हणते की सौरू प्लीज थोडासा धीर धर ना. सौरभ म्हणतो की नैना, धीर धरायला 1-1.5 लाख रुपये पुरेसे नसतात अगं. अगं निदान धीर धरण्या इतकी अमाऊंट तरी मला दे, मग निवांत धीर धरतो मी. आता मला उद्याच्या उद्या माझी सगळी रक्कम हवी आहे. नैना म्हणते की अरे सौरू काय बोलतोयस, मला बोलू तरी दे. तेव्हा सौरभ म्हणतो की हे बघ नैना, उद्या तुम्हाला रक्कम दिली ना की मग आपण मस्त आनंदाने बोलूयात, शांतपणे बोलूयात सगळ्या गोष्टी. माझी रक्कम माझ्या हातात पडल्यावर मी तुझ्याशी प्रेमानेच बोलेल, ओके. असं म्हणून फोन ठेवतो. नैना विचार करत असते की हे देवा, काय परिस्थिती आली आहे माझ्यावर. एवढी मी चांदेकरांची सून आहे, परंतु माझ्याकडे तर एक फुटकी कवडी सुद्धा नाहीये. आता मी कुठून आणू एवढे पैसे, कशी या पैशांची अरेंजमेंट करू. तशीही चांदेकरांसाठी 8-10 लाख रुपये म्हणजे जास्त मोठी गोष्ट नाहीये. परंतु तरी सुद्धा मी कोणाकडे पैसे मागू, कोणाला बोलू. या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय वाईट पद्धतीने मी अडकली आहे, जितकी मी कधीच अडकली नव्हते. तर इकडे सरोज आता नाश्ता करण्यासाठी आलेली असते. संगीता खुर्चीवर बसलेली असते. हे सरोजला देखवत नाही. सरोज आता रागाने तिच्याकडे बघत असते. संगीताला तिची भीती वाटते आणि ती लगेचच तिची प्लेट उचलते आणि किचनमध्ये निघून जाते. मग सरोज आता अद्वैत आणि आबा दोघांनाही गुड मॉर्निंग विश करते. त्यानंतर सरोज आता अद्वैतला एक गोष्ट सांगते. अद्वैतला म्हणते की अद्वैत, एक गुड न्यूज आहे. अद्वैत विचारतो की कुठली. तर सरोज आता सांगू लागते की अद्वैत, कोकणामध्ये एक सरनाईक आहे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दागिने बनवून हवेत आणि त्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आपल्याला दिलंय. अद्वैत म्हणतो की अरे वा, मस्तच. आबा म्हणतात की अच्छा, नाईक म्हणजे आपल्या कोल्हापुरामध्ये आमदार वगैरे आहेत ते का. तेव्हा सरोज म्हणते की हो आबा, तेच. अहो त्यांचेच चुलत भाऊ आहेत ते. खरं तर आमदार साहेबांनीच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला दिला होता. आबा सरोजला म्हणतात की अरे वा सरोज, ही तर खूपच मोठी बातमी आहे आणि चांगली बातमी आहे. सकाळी सकाळी एकदम मस्त बातमी दिलीस तू आम्हाला. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, हे बघ, खूप मोठी डील आहे, खूप मोठी ऑर्डर आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे आपल्याला आता याकडे नीट लक्ष द्यावं लागेल. त्यांना वधूसाठी काही दागिने बनवायचे, घरातल्या बायकांसाठी काही दागिने बनवायचे, सोबतच काही दागिने त्यांना ॲज अ गिफ्ट म्हणून पण त्यांच्या रिलेटिव्हजला द्यायचे. या सगळ्या कलेक्शनचं जर आपण उत्तम मार्केटिंग करू शकलो ना तर या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला जास्त होणार आहे. त्यामुळे अद्वैत, आता त्या सगळ्या दृष्टीने तू विचार कर. तेव्हा अद्वैत सरोजला म्हणतो की आई, तू काळजी करू नको, या सगळ्या गोष्टीमध्ये मी जातीने लक्ष घालेल, मी जातीने या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देईल, तू अजिबात याचं टेन्शन घेऊ नकोस.
आणि मला काय वाटतंय आई, या कलेक्शनला आपण एक वेगळं आणि युनिक असं नाव द्यायला हवं. काय आहे, वेगळ्या डिझाईनमुळे त्या दागिन्याला एक वेगळी ओळखसुद्धा मिळेल. आणि काय होतं की जर दागिन्याला नाव असेल ना तर दागिन्याची कॅटेगरी चेंज होते, आपला ब्रँड अजूनच पॉप्युलर होतो. आणि तसंही तो इव्हेंट झाल्यानंतर ती ज्वेलरी लोकांना माहीत असते, ती ज्वेलरी लोकांमध्ये पॉप्युलर देखील होते. त्यामुळे आपल्यासाठी मात्र हे मार्केटिंगसाठी खूपच सोपं असतं. आणि मग त्यानंतर आपण मार्केटमध्ये ती सगळी ज्वेलरी लॉन्च करायची. त्यामुळे काय होईल, लोक शोधत शोधत आपल्यापर्यंत येतील आणि शोधत शोधत आपलं कलेक्शन विकत सुद्धा घेतील. सरोज म्हणते की हो अद्वैत, एकदम करेक्ट बोललास तू. आबा म्हणतात की वा अद्वैत वा, याला म्हणतात बिझनेसचं डोसकं. तेवढ्यातच कला किचनमधून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते. कलाला अद्वैतच्या या हुशारीवर तर काहीच डाऊट नसतो, तिला माहीत असतं अद्वैत हुशारच आहे. परंतु कला तिची एक गोष्ट सुचवते आणि ती सगळ्यांना म्हणते की मला काय वाटतं, आपण जर या कलेक्शनला राजवैभव नाव दिलं तर, म्हणजे या दागिन्यांमुळे आपल्याला वैभव मिळते असं लोकांना वाटलं पाहिजे किंवा लोकांना यातून असा संदेश गेला पाहिजे. आणि हे दागिने सुद्धा राजघराण्यातले आहे, म्हणजे ते लोक म्हणजे जे दागिने ते आपण त्यांना देणार आहोत ते दागिने ते जपतील सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दागिन्यांच्या कलेक्शनचं नाव राजवैभव असावं. आता सरोजला मात्र कलाने हे राजवैभव जे नाव सुचवलेलं असतं ते अजिबातही आवडलेलं नसतं. तिचं तोंड वाकडं ते वाकडंच असतं. परंतु अद्वैतला मात्र कलाची ही आयडिया फार आवडलेली असते आणि तो म्हणतो की परफेक्ट नाव सुचवलंयस कला तू. अतिशय फॅन्टॅस्टिक टायटल आहे हे, मी आजच्या आज हे टायटल फायनल करतोय. कलाला खूप आनंद होतो कारण अद्वैतने तिच्या टायटलचा स्वीकार केलेला असतो. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, परंतु आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, जे काही करायचं आपल्याला ते खूप फास्ट करावं लागेल. आणि हो, मी त्यांच्याशी बोलले सुद्धा आहे, आपल्याला सॅम्पल म्हणून त्यांना काही डिझाईन्स पाठवायच्या आहेत. अद्वैत सरोजला सांगतो की हे बघ आई, तू काहीच त्याचं टेन्शन घेऊ नको. आज ऑफिसला गेल्या गेल्या मी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देईल, सगळ्यांना PPT वगैरे बनवायला सांगेल, प्रेझेंटेशन बनवायला सांगेल आणि आपली ज्वेलरी आणि आपलं प्रेझेंटेशन हे युनिक असेल याची मी तुला गॅरंटी देतो. सरोज म्हणते की गुड अद्वैत, खूपच छान, तू करशील यात काही डाऊटच नाही आहे. परंतु सरोज ही मनामध्ये म्हणत असते शाब्बास अद्वैत, आता अद्वैत पूर्णपणे ह्या प्रोजेक्टमुळे बिझी होईल. आता ते लग्न, त्यानंतर लोकांसाठी कलेक्शन लॉन्च आणि त्यामुळे आता डोकं वर काढायला सुद्धा याला वेळ नसेल. आता बरोबर अद्वैतचं घर, ही मुलगी आणि तिच्या घरातले खरे फॅमिलीवरून अद्वैतचं लक्ष आता हटेल. सरोजने आता मनात ठरवलेलं असतं की अद्वैत आणि कलाला सेपरेट करण्यापासून आता मला कोणीच थांबवू शकत नाही आणि हा एक खूप मोठा चान्स आमच्याकडे चालून आला आहे. आता मात्र कला आणि अद्वैत दोघंही सेपरेट होऊनच राहणार. सरोजला खूप आनंद झालेला असतो. आता अद्वैत बिझी होणार म्हणजे कलाला तो टाईम देऊ शकणार नाही आणि त्या दोघांमध्ये आता जास्त बोलणंही होणार नाही. बोलणं नाही झालं तर अद्वैत कलाकडे ओढला जाणार नाही आणि सगळे प्रॉब्लेम इथेच सॉल्व. परंतु अद्वैत लगेच कलाकडे गेलेला असतो आणि कलाला तो म्हणतो की हे बघ खरे, आजच्या ज्या वेडिंगच्या डिझाईन्स आहेत त्या बनवण्यासाठी मला तुझी गरज लागणार आहे आणि डिझायनिंगचं काम हे तुझ्याकडेच असणार आहे. हे बघ, मी आता ऑफिसला चाललोय, तुम्ही ऑफिसवरून येईपर्यंत तू काही डिझाईन्स रेडी ठेव, वेडिंग डिझाईनचे सॅम्पल रेडी करून ठेव. बाकी क्लायंटचे जर डिटेल आले तर आपण ठरवूयात पुढे काय करायचं आहे ते, त्याची काळजी तू करू नकोस. मला फक्त सॅम्पल रेडी ठेव, मग त्यातले काही सॅम्पल मी सिलेक्ट करतो, आपण त्यावर अजून थोडं डिस्कशन करूयात आणि मग फायनल डिझाईन्स आपण फायनल करूयात, असं अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं. कला म्हणते की हो अद्वैत चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू येईपर्यंत मी सगळ्या डिझाईन्स वगैरे रेडी करून ठेवेल. आता कलानेही अद्वैतला सांगितलेलं असतं. सरोज मात्र हे ऐकत असते. 2 मिनिटापूर्वी तिने अद्वैतला सांगितलेलं असतं की अद्वैत, त्या डिझाईनचं काम तू स्वतः बघ. तिला वाटतं की अद्वैतच्या खांद्यावर मी सगळी जबाबदारी टाकली, अद्वैत आता त्या खांद्यावरील ओझ्याच्या दबावाखाली दबून जाईल. परंतु असं होतच नाही. अद्वैत मात्र त्याच्या खांद्यावरील निम्मी जबाबदारी ही कलाच्या खांद्यावर देतो आणि कला आणि अद्वैत दोघंही मिळून ती डिझाईन करण्याचं ठरवतात. सरोजला हेच नको असतं. सरोजला वाटलेलंही नसतं की असं काही होईल, कारण अद्वैत पासून कलाला सेपरेट करण्याचा तिचा प्लॅन असतो. परंतु अद्वैतने स्वतःहून कलाला त्याच्या कामामध्ये सामावून घेतलेलं असतं. त्यामुळे सरोजचं डोकं आता उठलेलं असतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. रोहिणी सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, एक चाल तू वेगळी खेळायला लागली आहेस का? अद्वैत तिकडं ऑफिसमध्ये बिझी होईल आणि कला इकडे घरकामामध्ये आणि डिझायनिंगमध्ये.
अगं त्यांना दोघांना एकमेकांशी बोलायलाच वेळ मिळणार नाही. पर्यायाने काय होईल, त्या दोघांमधलं अंतर मात्र अजूनच वाढेल. आता कला आणि अद्वैत दोघंही बिझी झालेले असतात. अद्वैत ऑफिसमध्ये त्याचं काम करत असतो आणि कला घरी राहून तिचा स्वयंपाक, तिची घरातली सगळी कामं बघून ती डिझायनिंगचं कामसुद्धा करत असते. आता ज्यावेळी अद्वैत घरी येतो तेव्हा मात्र तरीसुद्धा कलाची धडपड ही चालूच असते. अद्वैत समोर कला उभी असते, परंतु कला अद्वैतशी बोलत नसते, ती तिच्या कामामध्ये असते. आता कला खूप सारं सामान घेऊन आलेली असते आणि अद्वैत तिला म्हणतो की अगं खरे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत प्लीज मला थोडा टाईम दे ना, हे बघ मी आता हे काम करते आणि लगेच डिझाईन्स बनवायला घेते. अद्वैत किचनमध्ये कलाकडेच बघत असतो आणि विचार करत असतो की हिची कुठली आता एवढी धावपळ सुरू आहे. खरं तर अद्वैतला करमतच नसतं, कारण कला प्रत्येक वेळी त्याच्या मागे टुमकं लावत असते, काहीतरी त्याला बोलत असते. परंतु आता ती कला काहीही बोलत नसते आणि फक्त फटाफट कामं करत असते. डिझायनिंगच्या आणि घरातल्या कामांमुळे ती फार बिझी झालेली असते आणि अद्वैतला ही गोष्ट दिसत असते. त्यामुळे अद्वैत हा कलाकडेच बघत असतो. तर मित्रांनो, मला तरी असं वाटतंय की सरोजने जरी आयडिया ही अद्वैत आणि कलाला सेपरेट करण्याची काढली असेल, तरीसुद्धा अद्वैत आणि कला ह्याच सरोजच्या आयडियामुळे एकत्र येतील आणि जवळ येतील, यात काही शंका नाही. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.